आपण आज खेळणार आहोत स्माइलीज ट्रेजर हंट. ट्रेजर हंट मध्ये काय करता तुम्ही? ट्रेजर शोधता. मग स्माइलीज ट्रेजर हंट मध्ये काय करणार? स्माइलीजला शोधणार. आता तुम्ही इथे बघितलं तर ग्रीन कलरचे काही स्माइलीज आहेत, पर्पल, पिंक, ब्लू आणि रेड, आणि त्याबरोबरीने गोल्डन पण काही स्माइलीज दिसत आहेत. 4 दिसत आहेत. आणि हा तुमचा टार्गेट आहे. हा तुम्हाला अचीव करायचा आहे. पण हा अचीव करण्यासाठी तुम्हाला काही लेव्हल्स पार करायला लागणार आहे. पहिल्या लेव्हलला तुम्हाला ग्रीन स्माइलीज कलेक्ट करायचे, ते 9 आहेत. ते 9 कलेक्ट केले की 10वा हा गोल्डन स्माइली तुम्हाला मिळणार आहे. तसंच पर्पल कलरचे, पिंक आणि ब्लू आणि रेड कलरच्या स्माइलीचे तसंच आहे. ते 9 मिळवलेत की तुम्हाला शेवटचा स्माइली मिळणार आहे. तर आता या लेव्हल पार करत असताना तुम्हाला हा बोर्ड दिसतोय का? या बोर्डवरती तुम्ही बघितलं तर सगळ्यात मध्ये काहीतरी लिहिलंय. काय लिहिलंय इथे? टार्गेट. मग या टार्गेटच्या ठिकाणी मी एक फ्रॅक्शनचं कार्ड ठेवणार आहे. उदाहरणार्थ मी हे फ्रॅक्शनचं कार्ड ठेवलं. ओके. आणि इथे 2 दिसत आहेत का तुम्हाला लिहिलेले? ANS असं लिहिलेलं दिसतंय. आता या उरलेल्या ठिकाणी मी आणखीन काही कार्ड्स प्लेस करणार आहे. त्या कार्ड्स वरती काही पिक्चर्स काढलेली असतील आणि ती कार्ड्स वरची पिक्चर्स बघून तुम्हाला ठरवायचंय की त्यातली कुठल्या कार्डवरची फ्रॅक्शन्स ही 1/4 आहेत, आणि जी असतील ती कार्ड्स तुम्हाला या आन्सरच्या ठिकाणी प्लेस करायची. आलं लक्षात? हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला हा ग्रीन स्माइली मिळणार आहे, नाहीतर हा असा स्माइली मी तुम्हाला दाखवणार आहे. याचा अर्थ काय? तुमचं उत्तर चुकलंय. आलंय का लक्षात? खेळूया मग. ओके. आता पहिलं टार्गेट तुमचं आहे 1/4. आता पुढची कार्ड्स मी ठेवत जाणार आहे बरं का. कार्ड्स ठेवताना तुम्ही मनातल्या मनात बघा की ती कार्ड्स काय आहेत आणि त्याच्यापैकी कुठलं कार्ड 1/4 दाखवतंय. तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही या आन्सरच्या इथे ठेवा. मग आपण बघूया कुठलं करेक्ट आहे ते. बरं गार्गी, तोपर्यंत तुम्हाला सांगशील हे कसं काय 1/4 आलं? 1 2 3 4 4 into 4 is equal to 16. ओके. मग हे 4 शेडेड आहेत. ओके. सो 4/16. बरोबर. 4 1 4 आणि 4 4 16. करेक्ट. सो हे कार्ड 1/4 दाखवत आहे. बस एवढीच आहेत का की आणखीन काही दिसत आहेत तुम्हाला याच्यामधली? बघा बरं नीट. हे काय दिसतंय? हे 4/12. 4/12 आहे. हे 1/3 आहे. बरोबर आहे गार्गी. हे काय आहे? हे 3/15. बरोबर. मग ते 1/4 येईल का? 1/3 येईल. 1/4 येईल. 1/4 येईल का? करा बरं हे. 3/15. 1/5 येईल. 1/5 येईल. बरोबर. म्हणजे हेही नाही आणि हेही नाही. मग आता इथे जाऊया. हे तर तिने ठेवलंच आहे. बरोबर. आता इथे जाऊया. आता आपण ह्या कार्डचं बघूया. हे कार्ड काय दाखवत आहे? ते 1/3 आहे. कसं काय? 5/5 3 15 1/3. बरोबर. आणि हे 1/2. 1/2. बरोबर आहे. हे 3/12 आहे. 1/4. बरोबर आहे. मग हे कार्ड कुठे ठेवायला लागेल तुम्हाला? इथे. ठेवा ना तुम्हीच. बरोबर. म्हणजे 1/4 ची किती कार्ड तुम्हाला मिळाली? 2 कार्ड मिळाली. मग हा स्माइली तुमचा. हो की नाही? कारण तुम्ही हे बरोबर आन्सर दिलेलं आहे, त्याच्यामुळे मी हा तुमचा स्माइली इथे राखून ठेवते. आलं लक्षात? आता असंच आपण आणखीन एकदा खेळणार आहोत. आणि असं खेळत खेळत आपल्याला किती स्माइलीज कलेक्ट करायचे? हिरवे किती स्माइली कलेक्ट करायचे? 9. म्हणजे असं आपण 9 वेळा खेळणार आहोत आणि मग त्यानंतर आपण गोल्डन स्माइलीवर जाणार आहोत. ओके. आता या वेळेला तुमचं टार्गेट आहे
1/3 आणि आणखीन एक स्माइली तुम्हाला मी ठेवते इथे. आता यातलं कुठलं कार्ड 1/3 दाखवता येते मला सांग. हे ते कसं ते 5 into 3 15 बरोबर. आणि 5 शेडेड आहे. ओके, So 5 1 जा 5 5 3 जा 15. व्हेरी गुड. ओके, आणखीन आपण एक एक कार्ड बघत गेलो तर आपल्याला कळेल. हे कसं सांगशील का मला? 3 into 3 equal to 9. बरं. मग 2 हे फुल शेडेड हा, आणि 2 हाफ, सो एक तो झाला. सो 3 2 हाफ मिळून एक झाला. बरोबर. 3/9 3 1 जा 3 3 3 जा 9. व्हेरी गुड. हे पण 1/3 आहे. आणखीन कुठलं दिसतंय का 1/3? हे कसं 1/3 मला एक्सप्लेन करशील? 4 into हा 3 is equal to 12. बरोबर. इथे 4 शेडेड आहेत. हा, सो 4 1 जा 4 4 3 जा 12. व्हेरी गुड. हो 1/3. ठेव ना, तिथेच ठेवलं तरी चालेल. पुढच्या कार्डवर जा. म्हणजे हे करता करता तुम्हाला एक लक्षात येतं की पाढे पाठवे तरच तोंडी कॅल्क्युलेशन्स करायला सोपी जातात, हो की नाही? तुमचं झालं की मला सांगा की ताई एवढीच कार्ड आहेत आणि असतील तर आणखीन शोधून काढा. एवढीच आहे? अजून नाहीये. व्हेरी गुड. एवढीच कार्ड आहेत. आपल्याला 3 कार्ड मिळाली 1/3 वाली. ओके, आता आपली ही पहिली लेवल तुम्ही पार केली, हो की नाही? आता आपण दुसऱ्या लेवलला जाणार आहोत. इथे डिफिकल्टी लेवल थोडीशी वरची असणार आहे. चालेल? आता मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं आपण कुठल्या स्माइलीज साठी ट्रेजर हंट करणार आहोत आता? पर्पल कलरच्या स्माइलीज साठी. त्याच्यामुळे आता तुमचं टार्गेट असणार आहे हे पर्पल कलरचं स्माइली. आणि सगळ्यात पहिलं टार्गेट तुम्हाला मी ठेवणार आहे 1/5. रेडी? ठेवू कार्ड्स. आता बघूया तुम्ही किती लवकर करताय ते. मला असं वाटतं यावेळेला तुम्हाला लवकर जमेल आधीपेक्षा. हे कसं मला सांगशील? 5 into 3 हा, is equal to 15. बरोबर. 3 शेडेड आहे. ओके. सो 3 1 जा 3 आणि 3 5 जा 15. ओके, म्हणजे 3/15 या फ्रॅक्शनला तू रिड्यूस केलंस 1/5. बरोबर. ठेवशील हे कार्ड इथे. आणखी काही दिसतंय का? काही एवढीच कार्ड्स आहेत 1/5 ची. हे सांगशील कसं? हा, हे आहे. सांग ना. 5 into 2 10. बरोबर. आणि शेडेड आहेत. एक हा 1 आहे आणि हाफ म्हणजे 2. करेक्ट. एक झाला म्हणजे तो. बरोबर. म्हणजे फ्रॅक्शन फॉर्म मध्ये कसं लिहिणार तू? मग 2 1 जा 2 हा, आणि 2 5 जा 10. बरोबर. म्हणजे 2/10 याला तू रिड्यूस केलंस. 2 1 जा 2, 2 5 जा 2 5 जा 10. करेक्ट. मग हे आन्सर. बरोबर. आणखीन काही दिसतंय? अजून नाहीये. कन्फर्म? नक्की? थांबा मी शोधतो. नाहीये. नाहीये? करेक्ट. फक्त 2च कार्ड या लेवलची 1/5 ची आहेत. व्हेरी गुड. सो हे स्माइली तुमच्यासाठी मी राखून ठेवते आता बाजूला.
तुम्हाला तोंडी कॅल्क्युलेशन करायला अवघड जात आहे का सोपं वाटतंय? सोपं वाटतंय. पाढे पाठ असल्यामुळे सोपं जात आहे ना. ओके, आता आपण टार्गेट बदलूयात आणि स्माइली पण दुसरं ठेवूयात तुमच्यासाठी. आणि आता टार्गेट आहे 3/4. हे बहुतेक तुम्हाला सोपं जावं असं मला वाटतंय, कारण तुम्ही कॅल्क्युलेशन्स बऱ्यापैकी पटापट करतायत. हे उत्तर आहे. हे उत्तर आहे, कसं सांगशील? हे इन टोटल पार्ट्स आहेत 16. आणि त्याच्यामधलं शेडेड हे 8 आणि हे 9, 10, 11 आणि हे 2 12 झाले. दोन मिळून 12 झाले. बरोबर. हाफ. मग आता फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये तू कसं लिहिणार? 12/16 ही फ्रॅक्शन आली. बरोबर. तर मग रिड्यूस 12ला 4 केलं तर 4 3 जा 12. बरोबर. आणि 4 जा 16. मग आन्सर आहे 3/4 म्हणून हे आन्सर झालं. व्हेरी गुड. आणखीन काही दिसतंय कुठे? ओके, व्हेरी गुड. या याच्यामध्ये 3/4 दाखवणारं एकच कार्ड होतं. सो तुमचा हा स्माइली मी बाजूला राखून ठेवते. अशाच पद्धतीने आपण उरलेल्या स्माइलीज साठी पण खेळणार आहोत. असंच करत आपल्याला उरलेले 9 स्माइलीज घ्यायचे आहेत आणि मग त्याच्यानंतर आपल्याला गोल्डन स्माइली मिळणार आहे. आता ही लेवल आपण पार केली, हो की नाही? आता आपण पुढच्या लेवलला जाणार आहोत. त्या पुढच्या लेवलमध्ये पण आपण कुठल्या रंगाच्या स्माइलीज साठी खेळणार आहोत? पिंक कलरच्या. असे पिंक कलरचे किती स्माइलीज तुम्ही घेणार आहात? 9. आणि एक गोल्डन. बरोबर. आता पिंक कलरच्या स्माइलीज साठी सगळ्यात आधी मी तुम्हाला टार्गेट ठेवणार आहे, ते म्हणजे 2/3. आणि हा तुमचा स्माइली टार्गेटचा. रेडी? हो. ओके. ओळखा बघू आता. 2/3 ह्याच्यापैकी कुठलं कार्ड 2/3 दाखवतंय? हे आणि हे. बरं गार्गी, तू सांग मला आधी. हे 4 into 3. 4 3 जा 12. ओके. आणि इथे 8 शेडेड आहेत. ओके. फ्रॅक्शन फॉर्म मध्ये कसं लिहिशील? 8/12. बरोबर. आणि 8 1 जा 8. 4 1 जा 4. 4 2 जा 8. बरोबर. 4 आणि 4 3 जा 12. बरोबर. 2/3. बरोबर. ठेव इथे. आणि हा उत्तर आहे. बरं. तर हे 15 आहेत टोटल. आणि शेडेड 10 आहेत. ओके. तर मग फ्रॅक्शन आहे 10/15. बरोबर. आणि मग 10/15ला जर आपण 5 ने केले तर 5 2 जा 10 आणि 5 3 जा 15. बरोबर. आणि मग हा आन्सर आहे. करेक्ट. मग या लेवलला ही 2च कार्ड आहेत असं कन्फर्म वाटतंय तुम्हाला? हो. बरोबर आहे. याला ही 2च कार्ड आहेत जी 2/3 हा फ्रॅक्शन दाखवतात. आता हा तुमचा टार्गेटेड स्माइली मी बाजूला काढणार आहे आणि आपण पुढचं खेळणार आहोत. यानंतर तुमचं टार्गेट आहे 2/5 आणि हा तुमचा टार्गेटचा स्माइली. आता यातलं कुठलं कार्ड 2/5 असा फ्रॅक्शन दाखवतंय? हे सांगशील मला कसं? 4 into 2 is equal to 10. ते 4 आहेत का गार्गी? नाही. किती आहेत त्याच्या कॉल? 5 into 2 10. ओके. आणि 4 शेडेड आहेत. सो 4/10. बरोबर. 2 1 जा 2. 2 2 जा 4. आणि 2 5 जा 10. ओके. मग 2/5. करेक्ट. आणखीन कुठलं कार्ड आहे का? बघतो. नाही. व्हेरी गुड. 2/5 दाखवणारं यातलं हे एकच कार्ड.
असंच आपण बाकीचे पण स्माइलीज घेण्यासाठी वेगवेगळे कार्ड्स घेऊन खेळणार आहोत. आणि आता आपण पुढच्या लेवलसाठी जाऊयात. पुढच्या लेवलसाठी कुठले स्माइलीज तुम्ही कुठल्या स्माइलीचा ट्रेजर रन करणार आहात? ब्लू. मग पहिला ब्लू स्माइली ठेवू तुमच्यासाठी. हो. ह्याच्यासाठी तुमच्यासाठी मी टार्गेट ठेवते 8x12 आणि त्याच्यासाठी कार्ड्स आहेत. यातून तुम्हाला शोधून काढायचंय 8x12 नक्की कुठलं कार्ड दाखवत आहे. आता तुमच्या लक्षात येत आहे का ही वरची लेवल का आहे ते? याच्या आधीची आपण सगळी पाहिलेली जी फ्रॅक्शनची कार्ड्स होती ती कशी होती? 3x5, 2x5 सिंगल डिजिट होतं. आणि कसं होतं ते रिड्युस्ड फॉर्म मध्येच होतं. आता 8x12 हा फ्रॅक्शनचा कार्ड रिड्युस फॉर्म मध्ये आहे का? की आपण त्याला आणखीन पुढे रिड्यूस करू शकतो? करू शकतो. म्हणूनच ही लेवल थोडी वरची लेवल. 4 ने करू शकतो. 1/, म्हणजे हा काय येईल रिड्यूस केला तर? 8x12 2/3. 2/3. 4 2 8, 4 बरोबर 3 12. बरोबर. म्हणजे तुम्हाला काय शोधून काढायचंय नक्की? 8x12 म्हणजेच तुम्हाला काय शोधून काढायचंय? 2/3. मग काढा शोधून कुठला आहे त्यातला. शोधून काढा. आता या कार्ड्स पैकी कुठलं कार्ड 2/3 दाखवतंय? 2/3 हे तर दिसतच आहे. 3 भागातले 2 भाग शेडेड आहेत. बरोबर बरोबर. आणखीन हे कसं सांगशील मला? हे 4 into 3 इज इक्वल टू 12. बरोबर 12 वाला डिनोमिनेटर. बरोबर. आणि शेडेड आहेत 8. मग बरोबर. 8/12. मग त्याला बरोबर. काही करायची गरज नाही. बरोबर. म्हणजे आपण त्याच्यामध्ये रिड्यूस करून शोधत नाहीच आहोत. आपण डायरेक्टली 8x12 वर शोधलं. बरोबर. आणखीन आहेत का कुठली कार्ड्स? अजून नाहीये. बरोबर आहे. एवढेच. ओके. सो 8x12 दाखवणारी ही दोनच कार्ड या लेव्हलला आहेत. म्हणजे मग आता हा जो तुमचा टार्गेटचा स्माइली होता हा तुमचा. आणि आता आपण असंच पुढचे पण स्माइली घेत जाणार आहोत. आता आपण खेळणार आहोत शेवटच्या म्हणजे 5व्या लेवलसाठी. ह्याच्यातले सगळे स्माइलीज ऑरेंज किंवा रेड कलरचे आहेत. हे सगळे तुम्हाला घ्यायचे. ह्याच्यासाठी टार्गेट आहे 3x4 आणि तुमचा हा टार्गेटचा स्माइली. या कार्ड्स मधून तुम्हाला ओळखायचंय की कुठलं कार्ड 3x4 दाखवता येते. सांगशील मला कसं? इन टोटल याचे 16 आहे. ओके. आणि कलर 12 आहे. ओके. सो फ्रॅक्शन काय झाला? 12/16. बरोबर. मग ते 3x4 कसं आलं? 4 3 12. ओके. आणि 4 4 16. बरोबर. सो हे 3/4. व्हेरी गुड. आणखीन कुठलं कार्ड दिसतंय का? आता आपण 3x4 जेव्हा म्हणतो तेव्हा कुठल्याही एखाद्या वस्तूचा 3x4 म्हणजे काय आला? 3/4. मग आता तुम्हाला डोळ्यांनी दिसतंय का इथे? या कार्डचं दिसतंय का की हा 3x4 असेल? डोळ्यांनी बघूनच नाही दिसत आहे. याचं दिसतंय का? नाही दिसत आहे. तसंच बघा तुम्हाला नुसतं डोळ्यांनी कळतंय का? नाहीये. कुठलंच कार्ड नाहीये तसं. व्हेरी गुड. या लेवलचं याचं 3x4चं हे एकच कार्ड आहे. ओके. सो हा स्माइली मी तुमचा काढून ठेवते आता. ओके. आणि आता आपण दुसऱ्या टार्गेटकडे वळूया. यावेळेला तुम्हाला थोडंसं वरचा टार्गेट ठेवणार आहे. ही लेवल पण वरची आहे की नाही? त्याच्यामुळे
टार्गेट पण थोडंसं डिफिकल्ट असणार आहे. याला टार्गेट आहे 9/12. बघा आता पुन्हा रिड्यूस फॉर्म मध्ये आहे का? करायला लागेल रिड्यूस. बरोबर. मग आता करा रिड्यूस बघून. 9 आणि 3 4 12. बरोबर. म्हणजे काय शोधायचंय? 3/4. 3/4 शोधायचंय. मग शोधा. या कार्ड्स पैकी कुठला कार्ड तुम्हाला 3/4 आहे असं वाटतंय? मगाशी आपण म्हणालो की नाही, नुसतं बघून कळतंय की ज्याच्यात जास्त पोर्शन शेडेड आहे हा आहे. कसं सांगशील मला? कारण की इन टोटल तर 16 आहे, त्यातले 8 शेडेड, म्हणजे हे 8 आणि हे इकडचे 4 म्हणजे 12 झाले. व्हेरी गुड. मग फ्रॅक्शन आहे 12/16. बरोबर. 12/16 ला 3 ने गेलं, 3 ने गेलं तर 3 ने नाही होईल. मग कशाने होईल? 12/16 मध्ये कॉमन डिवायझर काय आहे? बरोबर. मग त्याचा 4 ने HCF गेलं 4 आला. बरोबर. मग 4 3 जा 12 हा. आणि 4 4 जा 16. बरोबर. आणि मग हा आन्सर आहे. करेक्ट. आणखीन दिसतंय का कुठलं? नुसतं डोळ्यांनी बघून कळतंय का की 3/4 आणखीन कुठलं आहे? एवढंच आहे. व्हेरी गुड. याच्यातही फक्त एकच कार्ड असं आहे की जे 9/12 किंवा 3/4 असं दाखवतो. असंच करत आपण पुढच्या स्माइलीज साठी सुद्धा खेळणार आहोत, हो की नाही? आणि मग ते खेळल्यानंतर सगळ्यात शेवटचं स्माइली जर तुम्ही नीट घेतलं तर हा शेवटचा टार्गेटचा स्माइली तुम्हाला म्हणजे तुमचं ट्रेजर पूर्णपणे कम्प्लीट होईल. आता आपण सगळ्यात शेवटच्या स्माइलीसाठी खेळणार आहोत. ह्याच्यासाठी तुम्हाला टार्गेट ठेवलंय 1/5. तुम्ही या लेवल मधलं सगळंच इतकं छान खेळलात म्हणून सगळ्यात शेवटचा रिड्यूस करूनच तुम्हाला दिलाय 1/5. आणि आता त्याच्यासाठी कार्ड्स ठेवते मी. यातलं बघा कुठलं 1/5 दिसतंय. ते कसं 1/5? इन टोटल 5 दिसतच ते 5 आहे आणि हाफ शेडेड आहे, म्हणजे हाफ मिळून So 1/2 म्हणून 1. बरोबर. 1/5 Correct. आणि फ्रॅक्शनच मग बरोबर. दिसतंय आणि ते आन्सर आहे. बरोबर. आणि मग अजून नाही. हे सगळे मोठे बरोबर. रिड्यूस केलं तरी नाही. बरोबर. म्हणजे फायनल लेवल मधल्या फायनल आन्सरचं एकच आन्सर आहे आणि ते म्हणजे हे 1/5. व्हेरी गुड. सो सगळ्यात शेवटचा ट्रेजरचा स्माइली हा तुमचा. म्हणजे आता किती स्माइलीज झाले? पहिल्या लेवलचे 10, त्यापैकी 9 ग्रीन आणि 1 गोल्डन. दुसऱ्या लेवलचे 9 पर्पल, 1 गोल्डन. तिसऱ्या लेवलचे 9 पिंक, 1 पर्पल. चौथ्या लेवलचे करेक्ट ब्लू 9 आणि 1 गोल्डन. आणि या लेवलचे 9 रेड आणि हा शेवटचा. मस्त खेळलात तुम्ही खेळ. कळलं तुम्हाला की पाढेपाठ करायची किती आवश्यकता असते. रिड्यूस करायचं असेल फ्रॅक्शन तर आपल्याला पाढे यायलाच हवे. स्माइलीज ट्रेजर हंट पार्ट 1 हा खेळ मुख्यतः इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स या कॉन्सेप्टच्या अवतीभवतीच आपण तयार केलेला आहे. आता इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स ही जी कॉन्सेप्ट आहे याच्यामध्ये सगळ्यात आधी मुलांना यायला हवेत ते म्हणजे पाढे. कारण इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स शोधताना मुलांना बरेचदा कुठलाही दिलेला फ्रॅक्शन हा रिड्यूस करावा लागतो किंवा त्याचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर ह्याला सारख्या कुठल्या नंबरनी मल्टिप्लाय करायचं म्हणजे तो इक्विव्हॅलंट होईल ह्याच्यासाठी HCF सुद्धा काढावा लागतो. त्यामुळे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन या कॉन्सेप्टसाठी ह्या 2 मेन कॉन्सेप्ट्स महत्त्वाच्या आहेत ज्या मुलांना जर आल्या तरच हा खेळ मुलांना नीट खेळता येईल. इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स पार्ट 1 या गेममध्ये आपण वापरलेली आहेत ती म्हणजे पिक्चर कार्ड्स. या प्रकारच्या कार्ड्सवरती तुम्हाला दिसतील काही रेक्टँगल्स किंवा काही स्क्वेअर्स ज्यांना इक्वल पार्ट्समध्ये डिव्हाइड केलेलं आहे आणि त्यापैकी काही भाग हा कलर केलेला आहे. मुलांना या कार्ड्सकडे बघून ठरवायचं आहे की एकूण भागाच्या किती भाग हा कलर केलेला आहे आणि त्या प्रकारे त्यांना फ्रॅक्शन या रूपात त्याला लक्षात ठेवायचं आहे.
आणि त्यानंतर दिलेलं चॅलेंज कार्ड हे याच्यावरचा जो फ्रॅक्शन आहे तो फ्रॅक्शन या दाखवलेल्या कार्ड्सपैकी कुठल्या कार्डवरती आहे हे त्याला शोधून काढायचं आहे. हे करत असताना मुलांना हे कार्ड अतिशय केअरफुली ऑब्झर्व करावं लागतं, कारण आपण जेव्हा कलर केलेलं आहे तेव्हा ते वेगवेगळ्या प्रकारे आपण कलर केलं आहे. उदाहरणार्थ या कार्डवर 1, 2, 3 हे जे चौकोन आहेत ते पूर्णपणे कलर केलेले आहेत. त्याचप्रमाणे हे 2 चौकोनातले अर्धे अर्धे भाग कलर केलेले आहेत. त्याच्यामुळे 1, 2, 3 हे 2 अर्धे मिळून 1 म्हणजे 4, 5 आणि 6 म्हणजे एकूण 9 पार्ट्सपैकी 6 पार्ट्स कलर केलेले आहेत. म्हणजेच हे कार्ड 6/9 असा फ्रॅक्शन रिप्रेझेंट करतं. त्याचप्रमाणे हा जर तुम्ही हे कार्ड जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये याच्यातला अर्धा आणि याच्यातला अर्धा मिळून 1 आणि यातला अर्धा आणि यातला अर्धा मिळून 1 असं वेगळ्या पद्धतीने त्याला कलर करायचा प्रयत्न केला आहे. हा खेळ तयार करताना आपण असं केलेलं आहे की मुलांना शक्यतोवर हे बघायला जरा कठीण जावं की नक्की किती पार्ट्स कलर केलेले आहेत. आता याच्यामध्ये सुद्धा अर्धा आणि अर्धा कलर केलेला आहे, परंतु हे तुम्ही बघितलं तर याला आपण डिव्हाइड डायगोनली केलं आहे. आधीच्या कार्डमध्ये आपण उभं आणि आडवं डिव्हाइड केलं होतं, जे ॲक्च्युली मुलांना नेहमी माहिती असतं की डिव्हाइड करायचं ते उभं आणि आडवं, पण याच्यामध्ये आपण डायगोनली डिव्हाइड केलं आहे. त्याचप्रमाणे बऱ्याच वेळेला आपल्याला असं लक्षात येतं की मुलांच्या डोक्यात काही कॉन्सेप्ट्स बसलेल्या असतात, म्हणजेच कलर करायचं ते सुद्धा सगळं एकाच पद्धतीने. आता या कार्डवर तुम्हाला दिसेल की कलर केलेले 5 भाग आहेत, पण प्रत्येक भाग हा वेगळ्या प्रकारे कलर केला आहे. काही डायगोनली कलर केलेले आहेत, काही आडव्या रेषा आहेत, काही उभ्या रेषा आहेत. त्यामुळे ह्या ज्या काही कॉन्सेप्ट्स मुलांच्या उगाचच बनतात की सगळं एकसारखंच असलं पाहिजे, ही सुद्धा आपण इथे तोडायचा प्रयत्न करत आहोत. या कार्डकडे तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की 16 पैकी 8 भाग हे कलर केलेले आहेत आणि वरच्यापैकी उभे जे 2 भाग आहेत त्यातले इकडचा आणि इकडचा अर्धा असा मिळून 1 असं आपण कलर केलं आहे. त्याच्यामुळे हा खेळ तयार करताना शक्यतोवर जितक्या वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला कलर करता येतील तितक्या वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला मुलांच्या कल्पनाशक्तीला सुद्धा आव्हान देता येईल की नक्की हे किती आहे आणि हे नक्की शेडेड पोर्शन किती आहे हे ठरवताना मुलांना सुद्धा थोडा विचार करावा लागेल. या पद्धतीने ही कार्ड्स जशी आपण तयार करतो तसंच या खेळात आम्ही वापरले आहेत ते वेगवेगळे रंग, आणि ते वेगवेगळे रंग हे वेगवेगळ्या लेव्हलसाठी वापरले आहेत. उदाहरणार्थ सगळ्यात लहान किंवा सगळ्यात पहिली जी लेवल आहे त्याच्यामध्ये आपण हिरवा कलर वापरला आहे. त्याच्यामुळे त्यासाठी वापरली जाणारी सगळी कार्ड ही हिरव्या रंगाने कलर केलेली आहेत. दुसऱ्या लेवलची जी कार्ड आहेत ती पर्पल कलरनी कलर केलेली आहेत. असं करत प्रत्येक लेवलची कार्ड ही वेगवेगळ्या रंगाने कलर केलेली आहेत. त्याच्या मागचा उद्देश असा की मुलांना ही लेवल संपली हे आपण न सांगता कळावं आणि त्यांच्या त्यात ते ध्यानात आपोआपच यावं. आणि त्यांना दरवेळेला जो प्रॅक्टिस इफेक्ट मिळतो की एकाच कलरमध्ये रंगवलेली कार्ड त्यांना पटकन ओळखता येतात, तो रंग बदलला की मुलांना ती कार्ड ओळखायला कदाचित थोडं कठीण जाऊ शकतं. तर ते सुद्धा आपल्याला ऑब्झर्व करता येतं की मुलांना खरंच कॉन्सेप्ट कळली असेल तर रंग ही अडचण त्यांना राहत नाही आणि वेगवेगळे रंग वापरल्याने त्यांना जे नाविन्य मिळतं त्याचाही आपल्याला बेनिफिट मिळतो. या खेळासाठी आपण जो बोर्ड वापरला आहे त्याच्यातही थोडासा गणिती दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न आहे. तो असा की बोर्डवरती मध्ये टार्गेट असं लिहिलेलं आहे. त्या टार्गेटमध्ये आपण एक चॅलेंजचा फ्रॅक्शन प्लेस करतो आणि त्याच्याचबरोबर आपण एक कॉईन प्लेस करतो. त्याच्यापैकी हे जे कॉईन आहे हे दर्शवतं की मुलाचं उत्तर करेक्ट आहे आणि हे जे कॉईन आहे हे दर्शवतं की मुलाचं उत्तर चुकलेलं आहे. हे करत असताना तुम्ही बघितलं तर या 2 कॉईनवरती जे चित्र तुम्हाला दिसत आहेत हे मोटिवेशन देतं मुलाला की तू चांगलं काम केलेलं आहेस आणि हे सांगतं की नाही तुला चांगलं काम करायचं आहे. त्याचप्रमाणे याच्यावरचे चौकोन जे आखलेले आहेत ते तुम्हाला असे दिसतील की याच्यावर आपण जेव्हा कार्ड ठेवतो तेव्हा काही कार्ड ही मुलाच्या
डोळ्याच्या अँगलमध्ये सरळ असतात तर काही कार्ड ही तिरपी ठेवलेली असतात. त्यामुळे कुठल्याही साईडनी कार्ड बघितलं तरीही त्याची कॉन्सेप्ट जर क्लिअर असेल तरच तो मोजू शकेल की त्याच्यावरचे किती टोटल चौकोन किती आहेत आणि त्याच्यापैकी किती टोटल चौकोन हे कलर्ड आहेत. त्यामुळे याच्यावरती चौकोनांचं प्लेसिंग हे काही उभं, काही आडवं आणि काही तिरपं अशा पद्धतीने ठेवण्यात आलेलं आहे. या खेळात थोडीशी मजा आपण अशी आणायचा प्रयत्न केला आहे की जशा जशा लेवल बदलत आहेत तशा तसेच आपण स्माइलीचे कलरसुद्धा बदलतो आहोत. उदाहरणार्थ पहिल्या लेवलला आपण ग्रीन स्माइलीज देतो आहोत. त्याच्यातच सगळ्यात शेवटचा स्माइली हा गोल्डन असणार आहे. दुसऱ्या लेवलचे स्माइली सगळे पर्पल कलरचे आहेत आणि त्याच्यातही सगळ्यात शेवटचा स्माइली हा गोल्डनचा असेल. त्याचप्रमाणे तिसऱ्या लेवलचे स्माइलीज हे पिंक कलरचे आहेत, चौथ्या लेवलचे स्माइलीज ब्लू कलरचे आहेत आणि सगळ्यात शेवटचे स्माइलीज हे ऑरेंज कलरचे आहेत. आणि सगळ्यात शेवटचा मोठा स्माइली जेव्हा मुलांना मिळतो तेव्हा त्यांना खूप मोठी अचीवमेंट केल्याचा आनंद मिळतो. म्हणजेच आम्हाला हे सांगायचं आहे की फ्रॅक्शन अशी जी कॉन्सेप्ट जी मुलांना खूप कठीण वाटते ती कठीण त्यांना सोपी कशी वाटेल यासाठी आपल्याला त्यांना जे आवडतं ते ॲड करून ती सोपी करता येऊ शकते किंवा त्याच्यासाठी त्यांना होणारे जे कष्ट असतात त्यांना आपल्याला थोडंसं कमी करण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो. हा खेळ तुम्हीसुद्धा खेळून बघा. याच्यात तुम्हाला आणखीन काही सुचतंय का, नवीन कल्पना सुचत आहेत का, या कार्ड्सना आणखीन काही वेगळ्या प्रकारे दाखवता येईल का. उदाहरणार्थ जिथे रेक्टँगल्स वापरले आहेत तिथे काही ठिकाणी स्क्वेअर्स वापरले तरी चालतील. वेगळ्या जॉमेट्रिकल फिगर्स जशी सर्कल्स झाली किंवा हेक्झॅगॉन्स झाले असे कुठल्याही जॉमेट्रिकल फिगर्स देखील तुम्हाला वापरता येतील. लेवल वाईज प्रत्येक जॉमेट्रिकल फिगर्स तुम्हाला बदलता येतील किंवा तुम्हाला मिक्स करता येतील. यापेक्षा पलीकडे जाऊन तुम्हाला आणखीन काही कल्पना सुचल्या तर आम्हाला जरूर कळवा. मुलांना खेळ कसा वाटला, त्यांना कुठे कठीण वाटला, लेवल वाईज खेळता आला का, हे सगळं ऑब्झर्व करा, लिहून काढा आणि तुमची सजेशन्स आम्हाला जरूर कळवा.